नमस्कार. BCS कृषी लोका एंटरप्राइजेसमध्ये आपलं स्वागत आहे. BCS कर्नाटक ऑफिशियलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत मुंगरवाडा या गावामध्ये. कोल्हापूर जिल्हा येतो आहे, तालुका गडहिंग्लजमध्ये. तर आम्ही तब्बल गेले 5 वर्ष झालं मशीन देऊन, तर यांचा आजचा कशा पद्धतीने मशीन वापरलं आणि त्यांना किती फायद्याचं मशीन आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर चला त्यांच्यासोबत बोलूया. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं जरा पत्ता वगैरे आणि तुमचं नाव सांगा. मुक्काम पोस्ट मुंगरवाडी. माझं नाव रवींद्र नरसिंग गायजरे आणि ही मशीन कागवाडमधून लोक समजून घेतला काय? हो. किती वर्ष झालं आता 7 वर्ष 7 वर्ष झालं घेऊन. मग तुम्हाला मशीन घेतल्यापासून काय म्हणजे वर्कर मेंटेनन्स आणि म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला काय त्रास जाणवते 7 वर्षामध्ये? नाही, त्रासाचं काय नाही. व्हायब्रेशन लेस आहे याला. मशीन चांगलं आहे. मशीन चांगला एक नंबर आहे. 7 वर्षात तुम्ही ह्या मशीनबद्दल म्हणजे एकदम कसं वाटलं तुम्हाला 7 वर्षाचा अनुभव? नाही, मशीन चांगली आहे. मशीनचं काय मी बाकी इतर बघितलं कारण तेवढा खास वाटला नाही. याचा अनुभव पहिल्यापासून होता त्याच्यामुळे हेच घेतले. आणि हे ट्रॉली किती वैरण आणण्यासाठी वापरता काय? हे आता 10 जनावरांसाठी वैरण आणतो. 10 जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी ट्रॉली वापरता. त्यावेळी मशीनची तरी किंमत किती होती? त्यावेळेला 240. 2,40,000. एवढं महाग मशीन असून तरी पण तुम्ही 7 वर्ष पाठीमागे घेतला होता. चालेल चालेल. आणि आता इकडे तुमच्या भागात जास्त ऊसामध्ये वापरता का कशामध्ये? ऊसाचं जास्त करून. ऊसामध्ये ऊसाला आणि चिखलनीला. स्वतःपुरतं मशीन वापरता का भाड्याने? भाडोत्री स्वतःच असं. अच्छा. स्वतःसाठी पण आणि भाड्यासाठी पण दोन्हीसाठी वापरता? आता नवीन शेतकरी प्रश्न पडला की एवढं महाग मशीन कसं काय अफोर्डेबल आहे? तुम्ही काय सांगू शकता 7 वर्षाच्या अनुभवामध्ये? कसं आहे, स्वतःसाठी घेतलेलं चांगलं आहे. म्हणजे बाहेरची इतर ह्याच्या करण्यापेक्षा स्वतःसाठी बरं होतं आहे. आणि भाड्यासाठी सुद्धा योग्य आहे. भाड्यासाठी पण योग्य आहे आणि स्वतःसाठी पण अतियोग्य आहे. चालेल. धन्यवाद सर. थँक्यू.